तर नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा सुरू होते। भारती पवार, हेमंत गोडसेंसाठी मोदींनी ही जाहीर सभा घेण्याचे ठरवलंय। मोदींच्या सभेसाठी आता गर्दी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। तर कांदा उत्पादक शेतकरी हे या सभेच्या दरम्यान आंदोलन करण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सुद्धा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जाहीर सभा होतीये आणि उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला आतापासूनच बघायला मिळतोय आणि घोषणाबाजी केली जातीये। अब की बार 400 पारचे नारे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून दिले जात आहेत। पिंपळगाव बसवंत मध्ये साधारण दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर येतील। मात्र सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती सभास्थळी बघायला मिळते। कशा पद्धतीचा उत्साह बघायला मिळतोय, काय कार्यकर्त्यांच्या भावना? अतिशय सुंदर उत्साह आहे। मोदीजींचा चांगलं काम केल्यामुळे प्रचंड लोक इथं प्रमाणात गर्दी करत आहे। एकदम या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण आहे, आनंदाचा उत्साह आहे आणि जिसने राम को लाए हम उनको लाएंगे या सूत्रानुसार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। बघतोय की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय, घोषणाबाजी केली जाते आणि एकूणच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगावमध्ये जी सभा होतीये ती रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीची सभा होईल असा दावा जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।